दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रसन्नतेने प्रभूला स्तुया, नाम तयाचे महान हो. धन्य प्रभूचे कार्य विशाल, नाम तयाचे महान हो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्या लोकी तोची आला, दीन जनामधी सामील झाला. देवनी धरती मानव रूपे, सकल जनाचे तारण केले. प्रसन्नतेने प्रभूला स्तुया, नाम तयाचे महान हो. धन्य प्रभूचे कार्य विशाल, नाम तयाचे महान हो. आजची ही मिसा अलीकडच्या काळात समाजात ज्या व्यक्ती एकाकी झालेल्या आहेत, विशेषतः ज्यांचे पती पत्नी मयत झालेले आहेत, त्या सर्वांच्या आत्म्यासाठी पिता, पुत्र व पवित्र आत्मा याच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशूची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हास लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय भाविकांनो, विवाह इच्छुक उमेदवार लग्न संस्काराद्वारे पती पत्नी या नात्यानं आयुष्यभर एकमेकाशी जोडले जातात. हे विवाहाचं नातं जितकं अतूट आहे तितकंच
ते नाजूक आहे. अशा सर्व विवाहितांना प्रभूकडून कृपेचं सामर्थ्य आणि त्यांच्या कौटुंबिक जीवनात शांती व चांगलं आरोग्य लाभावं म्हणून या मिसेत प्रार्थना करत असताना थोडा वेळ शांत होऊन आपल्या अपराधाची आपण आठवण करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने व हैगेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणून मी कुमारी कुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करते की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय बापा, पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला नवा जन्म मिळाला आहे. ख्रिस्ताबरोबर आम्ही तुझे पुत्र बनले आहोत. आमच्या हृदयात प्रवेश कर. तू अभिवचन दिलेल्या कृपा जीवनात वाढण्यास आम्हाला सहाय्य कर. आमच्या जीवनात प्रवेश कर. आमचे जीवन परस्परावरील प्रेमाचे चिन्ह बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. यहोशवा या पुस्तकातून घेतलेले वाचन. यहोशवाने इस्रायलच्या सर्व वंशांना शखेम येथे जमवले आणि इस्रायलचे वडीलजण, प्रमुख न्यायाधीश आणि अंमलदार ह्यांना बोलावणे पाठवले आणि ते देवासमोर हजर झाले. तेव्हा यहोशवा सर्व लोकांना म्हणाला, इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो, प्राचीन काळी तुमचे पूर्वज अब्राहम आणि नाहोर ह्यांचा बाप तेरह फरात महानदीपलीकडे राहत आणि अन्य देवांची सेवा करीत. तुमचा पिता अब्राहम ह्याला नदीच्या पलीकडून मी आणले, कनान देशभर फिरवले, त्याचा वंश बहुगुणित केला आणि त्याला इसहाक दिला. मग मी इसाकला याकोब आणि एसाव दिले आणि एसावला सेईर डोंगर वतन करून दिला. याकोब आपल्या मुलाबाळांसह इजिप्त देशात गेला. नंतर मी मोशे आणि अहरोन ह्यांना पाठवून इजिप्त देशात जी कृत्ये केली त्या कृत्यांनी त्या देशाला पिडिले. नंतर मी तुम्हाला बाहेर आणले. मी तुमच्या पूर्वजांना इजिप्त देशातून काढून आणले. मग तुम्ही समुद्रापर्यंत येऊन पोहोचला आणि इजिप्तच्या लोकांनी रथ आणि स्वार यासह तांबड्या समुद्रापर्यंत तुमच्या पूर्वजांचा पाठलाग केला. त्याने परमेश्वराचा धावा केला. तेव्हा त्याने तुमच्या आणि इजिप्तवासियांच्या मध्ये अंधार पाडला आणि त्यांच्यावर समुद्र आणून त्यांना गडप केले. इजिप्त देशात मी जे काही केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले. नंतर तुम्ही पुष्कळ दिवस रानात राहिला. मग मी तुम्हाला यार्देनच्या पूर्वेस राहणाऱ्या अमोरी लोकांच्या देशात आणले.
ते तुमच्यासाठी लढले. मी त्यांना तुमच्या हाती दिले आणि तुम्ही त्यांच्या देशाचा ताबा घेतला. तुमच्याकरिता मी त्यांचा संहार केला. नंतर मोवाबचा राजा बालक दिन सिप्पोर याने इस्रायलशी युद्ध केले. तुम्हाला शाप देण्यासाठी त्याने बोरचा मुलगा बलाम ह्याला बोलावून घेतले. पण मी बलामचे ऐकायला तयार नव्हतो, म्हणून त्याने तुम्हाला उलट आशीर्वाद दिला. अशा प्रकारे मी तुम्हाला त्याच्या हातातून सोडवले. तुम्ही यार्देन नदीत उतरून यरीहोत आला तेव्हा यरीहोच्या नागरिकांनी आणि आमोरी, परिज्जी, कनानी, हित्ती, निर्गाशी, हिवी आणि यबुसी ह्यांनी तुमच्यासाठी लढाई केली आणि मी त्यांना तुमच्या हाती दिले. मी तुमच्या आघाडीला गांधीलमाशा पाठविल्या आणि त्यांनी अमोरांचे 2 राजे तुमच्याकडून हाकून दिले. मग जी जमीन तुम्ही कसली नाही ती मी तुम्हाला दिली. जी नगरे तुम्ही बांधली नाहीत त्यात तुम्ही राहत आहात आणि जे द्राक्षाचे मळे आणि जैतुनाचे बाग तुम्ही लावले नाहीत त्यांचे उत्पन्न तुम्ही खात आहात. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. परमेश्वराची दया सनातन आहे. परमेश्वराची दया सनातन आहे. परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. प्रतिसाद. परमेश्वराची दया सनातन आहे. देवाधिदेवाचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. प्रभूचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. प्रतिसाद. परमेश्वराची दया सनातन आहे. ज्याने आपल्या लोकांना रानातून नेले त्याचे कारण त्यांनी दया सनातन आहे. ज्याने मोठमोठे राजे मारून टाकले त्याने कारण त्याची दया सनातन आहे. प्रतिसाद. परमेश्वराची दया सनातन आहे. ज्याने प्रतापी राजे ठार केले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने त्यांचा देश वतन करून दिला त्याचे कारण त्याची दया सनातन आहे. प्रतिसाद. परमेश्वराची दया सनातन आहे. ज्याने आपला सेवक इस्रायल ह्याला तो वतन करून दिला त्याचे कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने आम्हाला आमच्या शत्रूपासून सोडवले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे. प्रतिसाद. परमेश्वराची दया सनातन आहे. जयघोष. हालेलुया 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 हालेलुया. देवाचे वचन सजीव आणि सक्रिय आहे. मनातील विचार आणि हेतू ह्यांचे परीक्षक आहे. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. मत्तई लिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. परोशी येशूकडे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने म्हणाले, कोणत्याही कारणावरून बायको टाकणे सशास्त्र आहे काय?
त्याने उत्तर दिले, तुम्ही वाचले नाही काय की उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच नरनारी अशी निर्माण केली आणि म्हटले, ह्याकरिता पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या बायकोशी जोडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील. यापुढे दोन नव्हे तर एकदेह अशी आहेत. म्हणून देवाने जे जोडलेलं आहे ते माणसाने तोडू नये. ते त्याला म्हणाले. मग सूटपत्र देऊन तिला टाकावे अशी आज्ञा मोशेने का दिली? तो त्यांना म्हणाला, तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हाला आपल्या बायका टाकून दिल्या. तरी सुरुवातीपासून असे नव्हते. मी तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या बायकोला जार कर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो, आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो तोही व्यभिचार करतो. शिष्य त्याला म्हणाले, बायकोच्या बाबतीत पुरुषाची गोष्ट अशी असली तर लग्न न केलेले बरे. तो त्यांना म्हणाला, सर्वजण हे वचन स्वीकारू शकत नाही, पण ज्यांना हे दान दिलेलं आहे ते स्वीकारू शकतात. कारण आईच्या उदरी जन्मलेले असे नपुंसक आहेत, माणसाने केलेले असे नपुंसक आहेत, आणि स्वर्गराज्याच्या साठी ज्याने आपल्याला नपुंसक करून घेतले असेही नपुंसक आहेत. ज्याला हे स्वीकारता येते त्याने स्वीकारावे. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. स्त्रीने स्त्रीसारखे जगावे व तिच्यातील ईश्वर निर्मित जे स्त्रीत्व आहे त्याला तिने जपावी. पुरुषाने पुरुषासारखे राहावे व समाजात आणि व्यवहारात त्याच्यातील जे पुरुषत्व आहे त्याला त्याने नित्य सांभाळावे. याचा अर्थ असा की पती पत्नीच्या नात्यात कोणी दुर्बल नाही किंवा कोणी वरचढ नाही, तर एकाने अंथरलं तर दुसऱ्याने पांघरावं. म्हणजेच एकत्र संसार करताना एक दुसऱ्यांचा आदर राखावा, परिस्थितीनुसार एक दुसऱ्यांची काळजी घ्यावी, आणि अलीकडच्या काळात कुटुंबात ज्या नवीन समस्या उद्भवतात तिथं जातीनं लक्ष घालून स्वहित बाजूला ठेवून कुटुंबाच्या कल्याणासाठी, कुटुंबाच्या एकोप्यासाठी सोयीस्कर मार्ग काढण्यासाठी दोघांनी एकत्र झटावं, प्रसंगी त्याग करावा व एकमेकांच्या भावना, एकमेकांची मनं समजून घ्यावीत. माझ्या प्रिय भाविकांनो, या जगामध्ये वावरत असताना, मित्र मैत्रिणीत रमत असताना अनेकांशी आपला संपर्क येतो. कधी जवळची दूरची होतात तर कधी परकी आपली होतात. हे काही क्षणापुरतं, तात्पुरतं, टेम्पररी. खरं नातं प्रेमाचं,
विश्वासाचं व त्यागाचं असतं. आपल्या जीवनात आणि व्यवहारात जी जी नाती आपण अनुभवतो किंवा निभावतो, या सर्व नात्यामध्ये श्रेष्ठ नातं हे पती पत्नीचं नातं आहे. जीवनाचा जोडीदार, साथीदार, जीवनाची सहचारीण, अर्धांगिनी. तिच्याशिवाय त्याला करमत नाही आणि त्याच्या विना तिला राहवत नाही. आजच्या शुभ वर्तमानात पुरुषांनी प्रभू येशूला मोशेचे नियम दाखवून पती पत्नीच्या सूटपत्राविषयी प्रश्न विचारला. या पुरुषाची मनाची आणि हृदयाची कठोरता, त्यांच्या मनातील तो कावेबासपणा आणि त्यांच्यात असलेली ती संकुचित वृत्ती पाहून प्रभू येशूनं उत्पत्तीच्या पुस्तकातील संदर्भ देऊन स्पष्ट केले की पती पत्नीमधील ऐक्य हा देवाच्या प्रेमाचा आविष्कार आहे. पुरुष आणि स्त्री विवाहाच्या बंधनानं, लग्न संस्कारानं जीवनभर, आयुष्यभर एकमेकाशी व देवाशी करार करतात आणि हा करार निभावण्यासाठी, हा करार पूर्णत्वास आणण्यासाठी परमेश्वर त्यांना जीवनात विविध टप्प्यावर आशीर्वादित करत असतो. म्हणूनच प्रभू आठवण करून देत आहे की देवानं जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये. हे ऐक्य, अखंडत्व आणि मुलांना जन्म देणं व त्या मुलांचे श्रद्धा संवर्धन करणे हे विवाहाचे प्रमुख सूत्र आहे. सहभागिता व परस्पर प्रेमावर कौटुंबिक जीवन उभारलेलं आहे. म्हणूनच ख्रिस्त सभा सुद्धा वैवाहिक जीवनाचे ऐक्य अबाधित राहण्यासाठी घटस्फोट निषिद्ध ठरवते. देवनिर्मितीचा वारसा चालू ठेवून पती पत्नी दोघांनी देवप्रीतीच्या धाग्यातून परस्पर प्रीतीचे जीवन जगण्यासाठी प्रयत्न करणं, एकमेकांना सहकार्य करणं आणि एकमेकांना साथ सोबत देणं आज गरजेचे आहे. घाई गडबडीत परिस्थितीचा मागचा पुढचा विचार न करता, कुणाकडून मार्गदर्शन न घेता, एक दुसऱ्यांच्या भावनांचा, विचारांचा विचार न करता अविचारानं झटपट, तात्काळ, ताण तणावात निर्णय घेऊन दुसरी मोकळी वाट घेऊन आपल्या साथीदाराकडे पाठ फिरवणे योग्य नाही. थोडी सोशिकता, सहनशीलता दाखवणे हे आजच्या काळात शहाणपणाचे ठरेल. सध्याच्या काळात सगळं ताळतंत्र बिघडलं आहे. कुटुंबाची घडी विस्कटलेली आहे. कामाचं आणि शिक्षणाचं स्वरूप बदललेलं आहे. जगण्याचे मार्ग स्थगित झालेले आहेत. आपल्यातील प्रत्येक जण
लहान बाळ किंवा एखादी वयस्कर व्यक्ती सर्वजण वेगवेगळ्या चिंतेत आणि विवंचनेत आहेत. हे जरी खरं असलं तरी काही प्रमाणात घरातच असल्यामुळं पती पत्नींना एकमेकांच्या स्वभावाची, क्षमतेची खरी ओळख झाली हे नाकारता येणार नाही. एकत्र असणं म्हणजे एका छपराखाली असणं, एका गाडीत प्रवास करणे नसून आपण किती एकमेकाशी एकजीव आहोत, एकरूप आहोत. एकमेकांचं व्यक्तिमत्व फुलविण्यासाठी, एक दुसऱ्यांचं जीवन आनंदमय बनविण्यासाठी आपण तिला आणि त्यांना किती मोकळीकता देतो, कुठला स्पेस देतो आणि कुठल्या गोष्टीत तिच्याबरोबर किंवा त्याच्याबरोबर आपण ॲडजस्ट करतो, हे फार महत्त्वाचं आहे. सर्व काही इन्स्टंट, त्वरित आताच होत नसते. धीरानं घेणं, शांतीनं राहणं आणि काही वेळी गप्प राहणं, शब्दापेक्षा कृती महत्त्वाची. आणि म्हणून माझ्या प्रिय विवाहितांनो, आपल्या जीवनात परमेश्वराला केंद्रस्थानी ठेवा. कठीण समयी देवाचं स्मरण करा, देवाच्या जवळ या, त्याची शिकवण अंगीकारा. परमेश्वर प्रेमाचा, शांतीचा, दयेचा, क्षमेचा अनुभव घ्या आणि हा अनुभव आपला जीवन साथीदार, आपली सहचरीण हिच्याबरोबर वाटून घ्यावा आणि खऱ्या अर्थानं परमेश्वर प्रेमाचे भागीदार होण्यासाठी एकमेकांच्या पाठीशी राहणं आणि एकमेकांसाठी प्रार्थना करणं म्हणजेच परमेश्वर प्रेमात वाढणं. आमेन. बंधू भगिनी, माझे व तुमचे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. सर्व समर्थ परमेश्वर, आम्ही आलेली दाने तुझीच आहेत. तुझ्या ख्रिस्त सभेचे हे समर्पण स्वीकार आणि या समर्पणास आमच्या तारणाचा संस्कार बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे.
हे पवित्र पित्या सर्वसमर्थन सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. ही योग्य बात आनंददायक आहे. प्रेमभावनेने आम्ही त्याच्या मृत्यूचे स्मरण करतो. श्रद्धाभावनेने आम्ही त्याच्या पुनरुत्थानाचा उद्घोष करतो. अढळ आशा भावनेनं आम्ही त्याच्या वैभवनं परतण्याची वाट पाहतो. म्हणून सर्व संत व सर्व दूत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू गम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यास देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झालं त्यांनी प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यास देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून पिया. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायी भाकर व तारंदाक फळ अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही तुला विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताटाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या सर्व लोकांना तुझा दिव्य दर्शन घडव. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, संत गोन्सालो गार्शिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह मला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही स्तुती करावी
व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तास ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. आमीन. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासानं आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा क्षमा करतो, करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तानाऱ्या ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्ताच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीव असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एक दुसऱ्यास प्रेमानं शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेला आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरी होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे, आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो,
तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. हे प्रभो, या ख्रिस्त शरीराद्वारे आमचे तारण कर आणि तुझ्या ख्रिस्तीच्या श्रद्धेशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ प्रभू परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मेचा आशीर्वाद आपणा सर्वांवर येवो. आमेन. ख्रिस्ताच्या प्रेमात शांतीचं जीवन जगण्यासाठी तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. बाळ येशू नव्हेना. हे बाळ येशू, तू एक निरागस बाळ होऊन या धर्तीवर अवतरलास. जीवनभर तू मानवावर प्रेमाची बरसात केलीस. मानवी जीवन फुलावं, बहरावं म्हणून तू स्वतःचं जीवन झिजवलंस. तू आयुष्यभर बाळाप्रमाणे निष्पाप राहिलास. मानवी डोळ्यातील आसव पुसून मानवी चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी तू आपलं जीवन समर्पित केलंस. स्वतःवर, शेजाऱ्यांवर व ईश्वरावर प्रेम करण्याचा संदेश तू दिलास. याच प्रेमानं प्रेरित होऊन आज आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तूच म्हटलं आहे, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी दार उघडलं जाईल. तुझ्या या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही तुझ्याकडे आमच्या गरजा सादर करीत आहोत. तुझ्या इच्छेनुसार सुयोग्य वेळी त्या पूर्ण कर. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे शेजाऱ्यांवर व ईश्वरावर आम्हाला प्रेम करता यावे म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. तुझ्याप्रमाणे आमच्या मुलाबाळांची वाढ ज्ञान, सुबुद्धी व पावित्र्यात व्हावी म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या तरुण तरुणींना योग्य वेळी योग्य जीवनमार्ग सापडावेत, योग्य नोकऱ्या व व्यवसाय मिळावेत म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. जे परगावी, परदेशी, परप्रांतीय आहेत त्यांनी सुखी व सुरक्षित राहावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या विवाहितांचे जीवन सौख्याने भरावं, त्यांच्या जीवन वेलीवर तुझ्या इच्छेनुसार बालपुष्प फुलावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. जीवन ही देवाची देणगी आहे. जीवनातील अपयश, नैराश्य, वेदना यांनी आम्ही खचून न जाता देवावरील श्रद्धेत जीवन जगावे म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या कुटुंबात, शेजोळात, गावपरिवारात आणि संपूर्ण जगात शांती, प्रेम व बंधुत्व नांदावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आपल्या मनातील हेतू बाळ येशूला सांगूया.
आभाराची प्रार्थना. तू आम्हा सगळ्यांवर निस्वार्थीपणे केलेल्या प्रेमाबद्दल हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. तू मानवजातीवर केलेल्या अगणित उपकाराबद्दल हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी भक्ती करण्यासाठी आम्हाला दिलेल्या मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याबद्दल हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या मुलाबाळांना सन्मार्गावर ठेवण्यासाठी त्यांना केलेल्या उपदेशाबद्दल हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या समाजातील अनेक विवाहितांची स्वप्ने पूर्ण केल्याबद्दल हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या आजारात, दुःखात, संकटात आमच्या सतत जवळ राहिल्याबद्दल हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या तरुण तरुणींना योग्य जीवनमार्ग, योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. जेव्हा आम्ही चुकतो तेव्हा तू आम्हाला प्रेमाने क्षमा केल्याबद्दल हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आपले हेतू मान्य झाल्याबद्दल बाळ येशूच्या मनात आभार मानूया. नोव्हेनाची प्रार्थना. हे बाळ येशू, तू मार्ग आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सन्मार्ग दाखव. तू सत्य आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सत्यवचनी व प्रामाणिक माणूस बनव. तू जीवन आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे प्रेम करण्यास मला शिकव. तू जीवनभर बाळाप्रमाणे निष्पाप राहिलास. पापरहित जीवन जगण्यास मला प्रेरणा दे. आमेन. मुलांसाठी प्रार्थना. हे परमेश्वर पित्या, तुझा पुत्र ख्रिस्त या धर्तीवर एक बाळ होऊन अवतरला. प्रत्येक मूल हे तुझ्या प्रेमाचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे. तुझ्या बाळपुत्राच्या भेटीस आलेल्या या तुझ्या लेकरांना तू आशीर्वादित कर. त्यांची वाढ तुझ्या पुत्राप्रमाणे ज्ञान, शहाणपण, सुबुद्धी आणि पावित्र्यात होवो. त्यांना मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याचे वरदान दे. सर्व प्रकारच्या अनिष्टापासून, रोगराईपासून, अपघातापासून त्यांचे संरक्षण कर. सुसंस्काराने त्यांचे जीवन घडव. आईवडिलांच्या वात्सल्यानं, शिक्षकांच्या मार्गदर्शनानं आणि तुझ्या कृपावर्षावानं त्यांचे जीवन पुष्प फुलू दे, बहरू दे. त्यांचे जीवनमार्ग तुझ्या पुत्राच्या प्रकाशाने उजळत. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. येशूचा जय जयकार, वर्षभराने करा पुकार. येशूचा जय जयकार, वर्षभराने करा पुकार. मंगल पावन दिव्य बाळ तू, विजय गुणाची मूर्तिमान. मंगल पावन दिव्य बाळ विजय गुणाची मूर्तिमान. तुझिया चरणी विनोदी नाथा, तुझिया चरणी विनोदी नाथा. प्राण मागत दुःख निवार, येशू
व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.